हॅलो स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 49 क्लास 7 स्टँडर्ड सब्जेक्ट मॅथमॅटिक्स. क्वेश्चन फर्स्ट, फाइंड द पायथागोरियन ट्रिपलेट्स फ्रॉम अमंग द फॉलोइंग सेट ऑफ नंबर्स. इथे तुम्हाला 3 नंबर्स दिले जातील आणि त्या 3 नंबर्समधून तुम्हाला पायथागोरियन ट्रिपलेट्स आहे की नाही हे फाइंड आउट करायचं आहे. ते कसं ते आपण पाहणार आहोत. आता पहा, जर इथे 3 नंबर्स दिलेले आहेत, या 3 नंबरपैकी फर्स्ट तर आपण बिगेस्ट नंबर कोणता आहे फाइंड आउट करायचा. 3 बिग आहे की 4 की 5, यामध्ये 5 बिगेस्ट नंबर आहे. म्हणून इथे या सर्वांचा आपण स्क्वेअर्स पहिला काढून घेणार आहोत. 3चा स्क्वेअर 3 स्क्वेअर इज इक्वल टू 3 3 जा 9. 4चा स्क्वेअर 4 4 जा 16. 5चा स्क्वेअर 5 5 जा 25. पहा, इथे रूल आहे की जो बिगेस्ट नंबर आहे तेवढाच जर बाकीच्या 2 रिमेनिंग नंबर्सची ॲडिशन जर बिगेस्ट नंबर इतकीच येत असेल तर तो पायथागोरियन ट्रिपलेट्स होतो. पहा मग कसं, याची काय आलेलं आहे आन्सर. व्हॅल्यूज 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25 इज इक्वल टू आता 9. 3चं किती आलेलं आहे 9 आणि 4चं किती आलेले आहे व्हॅल्यू 16. म्हणजेच या दोघांची ॲडिशन जर 25 झाली तर इथे होतो पायथागोरियन ट्रिपलेट्स. 9 + 16 25. ओके, व्हेरी गुड. तर इथे दोन्हीचे काय आलेले आहे इक्वली आलेले आहे. हे झालं पायथागोरियन ट्रिपलेट्स. लिहिताना आन्सरमध्ये काय लिहाल तुम्ही. 3 4 5 इज पायथागोरियन ट्रिपलेट्स. 3 4 5 is Pythagorean is a Pythagorean triplex. ओके, व्हेरी गुड. समजलं का. समजलंच असेल. सेकंड क्वेश्चन, 2 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर अँड 5 सेंटीमीटर. ओके, पहा इथे बिगेस्ट नंबर आहे 5 आणि इथे या दोघांचे आपल्याला फर्स्ट करायचे. 2 स्क्वेअर 2 2 जा 4. 4चा स्क्वेअर 4 4 जा 16 अँड 5चा स्क्वेअर 5 स्क्वेअर किती येतो 5 5 जा 25. पहा मग ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू या दोघांची आपल्याला ॲडिशन करायचे आहे की जेणेकरून बिगेस्ट नंबरच्या व्हॅल्यू इतकी यायला हवी. 25 इतकी येते का. पहा मग 16 आणि 4 20 आणि इकडे इक्वल टू 25 येते का नाही. म्हणून अशी तुम्हाला क्रॉस करायचं आहे. म्हणजेच हे पायथागोरियन ट्रिपलेट्स नाही. आन्सर काय येईल. 2 4 and 5 centimeter is not a Pythagorean triplex. Okay. थर्ड, 4 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर. इथे बिगेस्ट नंबर आहे 6. तर 4 स्क्वेअर 16, 5 स्क्वेअर 25 अँड 6 स्क्वेअर 6 6 जा 36. ओके, या 2 नंबर्सची आपल्याला ॲडिशन करावी लागणार आहे. 16 + 25 इज इक्वल टू 41. 5 6 हां 1 41 अँड 6 स्क्वेअर किती आहे 36. या दोघांमध्ये आपल्याला ट्रिपलेट शोधायचं आहे. म्हणजेच इक्वल टू आहेत का नाही. 41 इज इक्वल टू 36 हे दोघे इक्वल नाहीत. म्हणून ॲन्सर 4 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर is not a Pythagorean triplex. Not a Pythagorean
ट्रिप्लेक्स. ओके. 4th नंबर 2 सेंटीमीटर 6 and 7. बिगेस्ट नंबर कोणता आहे 7. तर 2चा स्क्वेअर किती 2 2 जा 4 6 स्क्वेअर 6 6 जा 36. या दोघांची ॲडिशन ही 7 स्क्वेअर इतकी आहे का पाहायचे. 7 7 जा 49 4 आणि 36 इज इक्वल टू 4 and 36 किती येतो 40 आणि याची किती आहे 49. हे दोघे काय नाहीत पायथागोरियन ट्रिप्लेक्स नाहीत. याचं सिम्बॉल आपण असं देऊया. 2 6 7 इज नॉट अ ट्रिप्लेक्स. इथे पायथागोरियन ट्रिप्लेक्स लिहू शकता तुम्ही. फिफ्थ नंबर 9 सेंटीमीटर 40 सेंटीमीटर and 41 सेंटीमीटर. पहा इथे 41 हा बिगेस्ट नंबर आहे म्हणून 9 स्क्वेअर 81 40 स्क्वेअर 4 4 जा 16 आणि ही 0 आणि तो एक 0 1600. 41 स्क्वेअर किती येतो 1681 काढायचे आहे तुम्ही. आता पहा हा 81 आणि 16 या दोघांची आपल्याला ॲडिशन करणार आहोत आपण. 81 प्लस 1600 इज इक्वल टू 1681. पहा हा बिगेस्ट आणि ह्या दोघांची ॲडिशन जर सेम आली तर आपल्याला आलेली आहे आणि पायथागोरियन ट्रिप्लेक्स आहे. सेम आलेले आहे म्हणून हे 9 40 and 41 is Pythagorean triplex. Sixth number 4 centimeter 7 centimeter and 8 centimeter. Biggest number is 8. 4 square 4 4 जा 16 7 square 7 7 जा 49 and 8 square is 8 8 जा 64. या दोघांची ॲडिशन 16 plus 49 is equal to 65. ओके 65 आणि 64 65 and 64 इक्वल नाहीत. That is why answer is 4 7 8 is not इथे Pythagorean Pythagorean triplex. Okay. Question 2. The length of the side of some triangles are given below. Find out which ones are right angle triangle. Same question first आहे तसाच हा पण आहे. म्हणजेच याची बिग नंबर शोधायचा. यातून आपण बिग नंबर शोधायचा आहे. या बिग नंबरमधून या दोन्ही जे राहिलेले आहे रिमेनिंग त्या दोघांच्या स्क्वेअरची ॲडिशन करणार आहोत. आणि या दोघांच्या स्क्वेअरची ॲडिशन जर या 17 स्क्वेअरचे ॲडिशन सोबत मॅच होत असेल तर तो होईल राईट अँगल ट्रायंगल. पहा तर मग काय करणार आहोत. बिग नंबर कोणता आहे 17 स्क्वेअर.
17 स्क्वेअरची काढा फर्स्ट किंवा ह्या दोघांची काढू शकता. 17 स्क्वेअर 17 नंबर बिग आहे तर 70 स्क्वेअर किती येतो? 70 जा 2 8 9. ओके, 17चा स्क्वेअर आहे हा बिग नंबर आहे. आता 8 स्क्वेअरची किती येते? 8 8 जा 64 आणि 15चा स्क्वेअर. तुम्ही 15चा पण स्क्वेअर पाहायचा आहे. 15चा स्क्वेअर 225. आता पहा, ह्या दोघांची आपल्याला ॲडिशन करायची आहे. कोणा दोघांची? या दोघांची. 64 प्लस 225 किती येते? 11 6 7 8 9 2. सॉरी 5 आणि 4 9 येतो. 6 2 8 येतो. सॉरी मिस्टेकली. हां, आता बरोबर. तर 2 8 9 आणि या दोघांची पण ॲडिशन किती येत आहे? 2 8 9. कसं लिहिणार आहे? 17 स्क्वेअर इज इक्वल टू 2 8 9, किंवा हे नाही लिहिलं तरी चालेल, इज इक्वल टू 2 8 9. ओके, आता जर हे मॅच होते, दोघांची पण ॲडिशन सेम येते. हे ॲडिशन तुम्हाला समजली का कोणती कोणती आहे? ही ॲडिशन 17 स्क्वेअरची आहे. ही ॲडिशन या दोघांची मिळून घेतलेली आहे. तर हा झालेला आहे राईट अँगल ट्रायंगल. आन्सर इट इज अ राईट अँगल ट्रायंगल. इझी आहे खूप. ओके, सेकंड क्वेश्चन आहे 12 11 15. इथे बिगेस्ट नंबर आहे 15, म्हणून आपण फर्स्ट बिगेस्ट नंबरचा काढून घेतो स्क्वेअर. 15 स्क्वेअर 225. 12चा स्क्वेअर 144. 11चा स्क्वेअर 121. आता या ॲडिशनला मॅच करणार आहोत या दोघांची ॲडिशन. 144 प्लस 121 5 6 2. पहा 265 आणि 225 मॅच होते का? 265 इज इक्वल टू 225 मॅच होत नाही, म्हणजे इक्वल होत नाहीत. म्हणून आन्सर इट इज नॉट अ राईट अँगल ट्रायंगल. थर्ड क्वेश्चन म्हणजेच क्वेश्चन 2 मधला थर्ड. 11 60 and 61. बिगेस्ट नंबर 61, म्हणून therefore 61 स्क्वेअर. 61चा स्क्वेअर तुम्ही काढणार आहात 3721. ओके, 11चा स्क्वेअर आहे 121. 60चा स्क्वेअर काढायला खूप इझी होणार आहे. पहा 6 6 किती? 36 आणि 00. आता या दोघांची आपल्याला ॲडिशन करावी लागणार आहे. 36 ॲडिशन 121 किती येत आहे? ॲडिशन 3721च येत आहे. ओके, पहा मग 61ची पण तेवढीच आहे, म्हणून 3071 इज इक्वल टू 3071. दिस इज राईट अँगल ट्रायंगल.
किंवा इट इज राईट अँगल ट्रायंगल. क्वेश्चन 4. 1.5, 1.6, 1.7. पहा इथे मग बिगेस्ट नंबर इज 1.7. 1.7चा स्क्वेअर केला तर कसं करणार आहेत तुम्हाला मी मागे पण सांगितलेलं आहे. पॉईंटचा काही इथे डिफरन्स नाही, फक्त पॉईंटला पॉईंट लिहायचे आहेत. 1.7 जा 49, 9 4 वरती 7 1 जा 7 7 4 11 परत 0 आणि 7 ला 7 1 ला 1 9 8 2. तर पॉईंट कसं देणार आहात इथे तुम्ही, इथे पॉईंट द्यायचा, पॉईंटच्या पुढे 1 2. तर इथे राईट साईडवरून आपण पॉईंट देणार आहोत 1 2. याचा किती येतं 2.89. आता मी एकच करून दाखवत आहे, याचे तुम्ही स्वतःहून करायचे आहेत. 1.5 स्क्वेअर किती येणार आहे, 1.5चा स्क्वेअर किती येणार आहे तर 2.25. 1.6चा स्क्वेअर किती येत आहे 2.56. या दोघांची आपल्याला ॲडिशन करावे लागणार आहे. 2.25 ॲड 2 ॲडिशन 2.56 किती येत आहे, दोघांचे ॲडिशन किती येत आहे 4.81. ॲडिशन करायची माहीत असेल तुम्हाला, करून पाहायचे आहे. देअरफॉर 4.81 and 2.89. पहा हे मॅच होत नाही किंवा इक्वल होत नाही. देअरफॉर इट इज नॉट अ राईट अँगल ट्रायंगल. ओके. फिफ्थ क्वेश्चन 5th नाही, क्वेश्चन 2 मधला 5th. 40, 20 and 30. बिगेस्ट नंबर इज 40. 40चा स्क्वेअर 4 4चा 16 and 00. 20चा स्क्वेअर 2 2 जा 4 and 00. 30चा स्क्वेअर 3 3 जा 9 00. या दोघांचे ॲडिशन 400 प्लस 900 इज इक्वल टू 9 4 13 0 0. पहा 13 0 0 इज इक्वल टू 16 0 0. म्हणजेच दिस इज नॉट मॅच. नॉट मॅचिंग म्हणजेच मॅच होणार नाही. इट इज नॉट अ राईट अँगल ट्रायंगल. आन्सरमध्ये लिहा. ओके. आन्सरमध्ये काय लिहाल, दिस इज नॉट अ राईट अँगल ट्रायंगल. ओके. खूप इझी आहे, दोन्ही पण सेम सेम आहेत. तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.